नदीवर एवढी माणसं का जमा झाली असतील चला सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ बाहेर उठून बघितलं की पाऊस चालू झाला होता. आपल्या शेड मध्ये पाणी आल्यामुळं ही गवळणी घरी आणल्या होत्या. जनावरांचं लय हाल व्हायला लागलं होतं. पडत्या पावसामध्ये आणि असल्या चिखलामध्ये जनावर उभी होती, त्यामुळे त्यांना खाली बसता येत नव्हतं. आणि इकडे शेतामध्ये आल्यानंतर मुसळधार पाऊस चालू झाला. असल्या पावसामध्ये पाण्यात भिजलेली वैरण चालू केली काढायला. नाईला जण असली पाण्यात भिजलेली वैरण काढावं लागली, कारण ह्या पुरामुळे कुठंच वैरण मिळणार. आणि काढली तरी बी ह्या पाण्याच्या वासनं जनावर वैरण खाईना. लय बेकार परिस्थिती चालू आहे. इकत ऊस आणून आणि वैरण आणून त्याचा कांडाकुटा चालू केला करायला. वैरणीचा भाव गगनाला भिडला आहे. आणि काय जरी झालं तरी आपण जनावराला उपाशी ठेवू शकत नाही. माणसाला काय हो, ती काय पण करून खाते, पण जनावरांचं लय अवघड असते. आणि इकडे नदी काठच्या शेतकऱ्यांचं सगळा ऊस वाहून गेला आणि सगळं शेड वाहून गेलं. जगायचं तर कसं जगायचं ह्या शेतकऱ्यानं, तुम्हीच सांगा. वैरण दिली तर ह्या पाण्याच्या वासानं वैरण खाईना जनावर. निवारा नाही आणि असल्या चिखलामध्ये आणि पावसामध्ये सगळी जनावर बसली ती. वैरणी विना ही जनावर उपाशी मारा लागली ती. हे असं बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येणार नाही तर काय होणार व. वैरणीचा पुरवठा व्हावा म्हणून मलिकपेठ गावचे सरपंच म्हणजे आमच्या गावचे सरपंच गणेश जगताप ही आतुनाट प्रयत्न करून शासनाकडे मागणी करायला लागली चाऱ्यासाठी. माननीय सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हीच मागणी आहे की जनावरांसाठी छावण्यांची सोय आणि चाऱ्याची सोय करून द्यावी आणि पूरग्रस्तांना जेवणाची सोय. तर संध्याकाळी पाहणी करायला सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणिताई शिंदे येणार होत्या, म्हणून ही सगळी गर्दी जमली आहे. आणि थोड्याच वेळात प्रणिताई शिंदे यांचं आगमन होतंय. आमच्या गावचं सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपला मुद्दा मांडलं आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. तर तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे की जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे तेवढं पूरग्रस्तांना मदत करा. देवाकडे हीच प्रार्थना करा की सगळी सुखरूप राहू दे, बाकी त्याची मर्जी.